पावसाला खिडकीत आहे. मुन्नू अशी एकटीच काय ग बडबडालायस? ते नाही, काय नाही, हे मोबाईल मधलं. काय नाही, काय नाही. गोळ्या चुकल्यात का तुझ्या? अशी काय करायलायस? आसमी आहे ना, आसमी ती चिडल्या माझ्यावर. मला तिला काय बी करून सॉरी म्हणायचंय. तू तिला काहीतरी सांगून खानावळीत पाठव ना प्लीज. हा आम्ही जातो. हे चल चल चल. आता ही तर कशाला थांबल्यास? अगं खिडकी बाहेरून कसला तर आवाज आला म्हणून बघायला आले. तर कोणतरी खानाबाईकडे गेल्यागत वाटलं. होय का? चल जाऊन बघूया. हा बघूया. तू मागच्या दरवाजानं जा, मी वरांड्यातून जाते. बरं ठीक आहे. आई तिथं झोप. आईला आता काय सांगायला नको, उगाच टेन्शन घेत बसत्या ती. आपण जाऊया. शेवटचं सांगाल्या, आता जर बाहेर नाही आलास ना तर तुझं काही खरं नाही. ऐकणार नाही. ये बाहेर. कोण आहे? इथं काय करायलाय? हा काय करायलाय? ये बाहेर. अरे काय करायलाय? तुम्ही आता इथं काय करायलाय? आणि ह्यो कोण आहे? निशित तू? सॉरी 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 सॉरी. लय मारलं ना मी तुला? तू काही येडा आहेस का? एवढं विचाराल ते काय बोलला का नाहीस? आणि गपगुमान मार खात बसलास. मी मुद्दामच मार खाल्ला. मुद्दाम? का? का म्हणजे तुझा राग शांत व्हावा म्हणून. झालंय का तुझं राग शांत? का मारायचंय मला अजून? काय फालतूगिरी आहे? तू इथं मार खायला आलतास? तसं बघायला गेलं तर वय मार खायला चालतो. दुसरं कारण म्हणजे तह करायला आलतो. पांढऱ्या कुणीतरी बाहेर आलंय. आम्ही तिथं थांबतो. बघतो तिथे थांबू. चल. हा हे बघ, तू इथं बस, जरा बसून बोलू. काय नको, मी हाय अशी बरी. बोल तू. ऐक की माझं प्लीज. आसमे, अगं मगाशी फोनवर मी खरंच गंमत कराल तो, आई शपथ. पण तू खरोखरच चिडून फोन बंद केलास आणि म्हणून मी इकडे आलो. नाही तर दुसरा काय पर्याय होता का माझ्याकडे? ऐक की, अगं तनयानं जे प्रपोजल दिलंय ना
ते एका पिकनिकचं आहे. हा ए आपल्या रियुनियनचं सेलिब्रेशन म्हणून आपण एखादी छोटीशी पिकनिक काढूया. होय की चालेल. अगं पण दोघातच काय पिकनिकची मजा. हा मी कुठे म्हणते दोघच जाऊया. तुझे ते फ्रेंड्स आहेत ना पांढऱ्या तांबड्या, त्यांना पण घेऊन जाऊया. आणि अस्मीला पण बोलवू, ती पाहिजे. हा चालेल. हे पण ती वय म्हणाल का नाही काय गॅरंटी ना, पण मी विचारून बघतो. ओके ठीक आहे. पण नंतर विचार हा, माझ्यासमोर नको. हा डन. खरं सांगायलायस का उगा गंडवायलायस मला? ए डिटेक्टिव्ह, खरंच सांगायला मी कशाला खोटं बोलू? सांग मला. मग हे सगळं तिथंच माझ्या पुढे विचारायचं नव्हतं तिला? आता मला काय माहिती, आणि माझं मत काय असेल याचा अंदाज नसेल ना तिला, म्हणून ती तसं बोलली असेल. म्हणजे ह्यो माझा अंदाज आहे. अगं पण सोड ना, तू पिकनिकचं सांग की. काय सांगू? जसं की मी आले नाही तर तुम्ही पिकनिकला जाणारच नाही. आणि तसं बी मी तिथं तुमच्या संग येऊन काय करणार आहे? अगं असं कसं म्हणतेस? माझी मैत्रीण म्हणून यावंस असं वाटतंय मला. बघते, विचार करते. आणि एवढं चिडायला काय झालं? अगं चेष्टा करत होतो मी. तू मग चेष्टा करायला काय तर लिमिट असते, काय तर पद्धत असते की नाही? अगं मी कुठं काय, मी थोडं काय झालं असायला? तुला काय वाटलं? चेष्टा फक्त तुलाच करता येते? म्हणजे एक मिनिट, म्हणजे तू चेष्टा कराल ती माझी? होय. अगं कसलीस ग तू? आपलं असंच असतंय, समोरचा जेवढा खट अस्मित तेवढी तिखट. हा चांगलंय तिखट. हे पण म्हणजे पिकनिकचं फिक्स आहे ना? होय ना? वय मस्त मजा करू तिकडे. हा दारू पिऊ आणि चेष्टा करायला. माझी आई, मी पाया पडतो तुझ्या, पण आता पुढचं 1 महिना अजिबात चेष्टा करू नको माझी. अगं तुझी चेष्टा परवडत नाही मला. बरं ठीक आहे, नाही करत. खुश? आणि हा, माझ्याकडनं पिकनिक फिक्स. फक्त तारीख आणि ठिकाण कळलं की मला कळव. हा येस. पहिलवान काय करायलायस? कुठे काय, पुस्तक वाचत बसलोय. कुस्तीचं आहे काय? नाही, अभ्यासच आहे. मुन्नून दिले. मुन्नूंनी दिला आणि तू घेतलंस? होय. अरे विचारायचं ना तिला, काय उपयोग आहे म्हणावा या पुस्तकाचा मला? टाकून दे पुस्तक. आता राहू दे, रद्दीत टाकलं तर 4 पैसे मिळतील. आणि चल उठ, खानावळीत कामाला जा आणि येताना माझ्यासाठी काहीतरी चमचमीत खायला घेऊन ये. जा चल. मी आता खानावळीत जाणार नाही, शाळेत जाणार. शाळेत जाणार आणि तिथं काय स्वतःचे दात पडून देणार आहेस काय? तायडी दीदी मुन्नून मिळून माझ्या पुढच्या शिक्षणासाठी पैसे गोळा केलेत. पैसे गोळा केले? पैसे गोळा केलेत? हा, तुझ्या शिक्षणासाठी? किती पैसे गोळा झालेत? किती आहेत ते माहित नाही, पण लय आहेत.
मला 12वी पर्यंत पुरतील एवढ्यात. मग ते पैसे मला द्यायला सांग ना त्यांना. का ते पैसे तुम्हाला का द्यायचे? तुला सांगून काय उपयोग आहे? अर्चला आयडिया देतो कस. हॅलो. हॅलो अर्जू, तुम्ही एकीच्या शिक्षणासाठी पैसे गोळा केलेत म्हण. वय किती चांगले आहात तुम्ही. हा, मोठ्या मनाच्या आहात. तुम्हाला कधी काही कमी पडणार नाही बघा. तर मी फोन यासाठी केला होता की जे काही पैसे गोळा झालेत की नाही, ते सगळे पैसे तू मला आणून दे. हा, म्हणजे मी ते पैसे डबल करून तुम्हाला देतो. हा अगे, म्हणजे कमी पैशात आपल्याकडे जास्त पैसे होतील ना. उद्या एकीच्या शिक्षणासाठीच आपल्याला उपयोगी पडतील. समजलं ना? पण ते पैसे डबल कसे होतील? होतात ते मार्केटमध्ये. ते तू नको काळजी करू, मी बघून घेईल ते सगळं. तू फक्त गुपचूप, कोणाला कळणार नाही असं ते पैसे मला आणून दे. मी आठवडाभरात तुला गुपचूप ते डबल करून देतो. ऐकाय नाही काय? पण अस्मी, अस्मीला यातलं काय बी कळू देऊ नको, काही सांगू नको तिला. काय म्हणजे प्रॉब्लेम काही नाहीये ग, पण कसं आहे, आपण पैसे डबल करून तिला शॉक देऊया. कसं आहे, म्हणजे तिच्या मनात माझ्याबद्दल जो काही राग आहे तो कमी व्हायला पण मदत होईल ना. तर तू लवकरात लवकर ते पैसे मला आणून देण्याचं बघ. मी पुढचं काय ते बघतो. ठीक आहे, ठेवतो मी. हा बर. हा. काय चाललंय? एवढं वाकून कोणाची वाट बघायला? लक्ष्मीची. लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी माता. पैसे पैसे असे होई. हा, मग ठीक आहे. पण ती काय रस्त्याने तुमच्याकडे चालत येणार आहे होय? अगं, एकीच्या पुढच्या शिक्षणासाठी त्याच्या बहिणींनी पैसे जमवल्यात आणि ते घेऊन अर्चू इथं येणार आहे. पुण्यांना माझ्या बोलण्याला फसलीये ती. माझं घर भावलं ते कसं गुणाचंय. ते पैसे आले का त्यातले अर्धे पैसे मला शॉपिंगला देणार ना? आधी येऊ तर ते पैसे. लगे लागली वाटणी कराय. हा बरोबर, ठीक आहे ठीक. आली 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 अर्चू आली. कुठे लपतीये? तिला कळलं नाही पाहिजे ना का आपण तिची वाट बघतोय म्हणून लपत होती. अगं पण लपायचं नाहीच आहे, तिला दाखवायचं आहे. ऍक्टिंग कर, ऍक्टिंग कर. एकीच्या शिक्षणाची किती काळजी त्याची ऍक्टिंग कर. हा कर कर. माझ्या विकीच्या शिक्षणाचं कसं होणार पुढं? काय होणार माझ्या विकीच्या शिक्षणाचं? कसं होणार? काय कसं होणार माझ्या विकीच्या? अर्चू बेटा, अगं ये 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 बेटा, ये ये. काय आणलंयस? मी ते
मी पैसे आणायला सांगितलेले ते घेऊन आली. दे दे. चांगली आहे यार. हो लय लय चांगली आहे अर्जू, खरंच तू चांगली आहेस. यात भाजी दिसते. हे काय? बटाटे, लिंब. पैसे कुठं आहेत? आत अजून एक पिशवी आहे. असं काय करताय हो? पिशवी आहे आतमध्ये, जरा नीट बघा. बघू जरा जरा जरा. हे काय आहे? तरी का बाई शेत काय? यात हा कागद आहे नुसता, पैसे कुठे आहेत? ह्यो पैशांचाच कागद आहे. पैशांचं कागद म्हणजे? मी सांगते. ही आणि एक आली. ते पैसे विकीच्या नावानं शाळेच्या पतपेढीच्या खात्यात ठेवल्यात. त्याचा कागद आहे तो. आणि ते विकीच्या शिक्षणासाठीच खर्च होतील. आणि हा, मी विकीच्या शाळेत जाऊन आले. विकीचा शाळा सोडायचा दाखला अजून शाळेतच आहे. म्हणजे तुम्ही आम्हाला जो कागद दाखवला तो खोटा आहे. आणि तो कागद तू कसा मिळवलायस हे बी मला कळले. तुम्ही आमच्याशी किती बी खोटं वागलात ना, तरी बी विकीच्या शिक्षणाला आम्ही सपोर्ट करू. कारण तू आम्हाला लेकी मानत नसलास तरी आम्ही विकीला भाऊ मानतोय. विकी, तू बिंदास शिक. तुला क्लास लावायचा असेल तर आपण क्लास बी लावू. आणि तुला काय अडलं तर मला विचार, मी बी सांगितलं. आणि हा, एक सांगायचं राहिलंच की पुस्तकं अभ्यासासाठी असतात, विकायसाठी नाही. विकी, ही तर काय तुझा अभ्यास होईल असं वाटत नाही. तू तिकडच अर्चू. ए अर्चू. घ्या अजून एक तुमचा फुसका बॉम्ब. पैसे तर मिळाले नाहीतच, उलट एकीच्या पुढच्या शिक्षणाचं क्रेडिट बी त्या तिघींनाच मिळालं. आणि वर आसमीने सुनावलं ते वेगळं. सुनावलं तर सुनावलं. काय भोगं पडतात का माझ्या अंगाला? आणि तुला सांगून ठेवतो, तुला मदत करता येत नसेल ना तर माझ्याशी वाकडं बोलू नको. आधी सांगतोय, मी निदान काहीतरी करतोय तरी. मोठे दिवे लावताय, धरा हे पकडा. मोठे आले शाने काहीतरी करतोय म्हणे. आणि माझ्याशी बोलताना दादा वेळा विचार करत जा. गा बसा ना, तर बाहेर येईन मी. तुला सांगतोय ते कर. असली पोरगी आसमी, हिची तर नांगी ठ्यासायलाच पाहिजे. अरे दाद्या, आम्हाला कळ ना की आम्ही पिकनिकला येऊन करू तरी काय. आमचं तिथं काय काम? उगाच कबाब मध्ये हड्डी. हा, कबाब मध्ये हड्डी काय? पिकनिकला बोलवलंय, सगळे जायचं, सोपं आहे. तन्या चांगली रे. अरे ती माझ्या फ्रेंड्सला स्वतःचे फ्रेंड समजते म्हणून तुम्हाला नाचमीला बोलवलंय. अरे दाद्या, आमासनी ना तन्याची जरा भीतीच वाटते. वैराव, वहिनी कशी आपल्यातली आपली वाटत्या, तन्या तशी नाही, वेगळी वाटत्या. काय वेगळी? आपल्यागतच आहे. फक्त शहरात शिकल्या म्हणून वाटतं तसं, पण लय चांगली आहे ती. अरे मी लहानपणापासून ओळखतोय तर. आणि तुमच्या लक्षात येते का
तिच्यामुळं अस्मीच्या मनात नेमकं काय चाललंय ते समजायला मदत होईल का? हा नाही वहिनीच्या मनातलं समजलंच, पण तनयाच्या मनात नेमकं काय आहे